सर्व शेतकरी बंधूंना प्रथमतः नमस्कार। आपण आज पेरू पिकाला ऑर्गॅनिक पद्धतीनं स्लरी या ठिकाणी तयार करण्याची प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे। यामध्ये आपण ऑर्गॅनिक स्लरी तयार करत असताना आपल्याला 2 लिटर पाणी, या 200 लिटर पाण्यामध्ये बॅक्टोगँग हे जिओलाईफचं म्हणजे लिक्विड आपल्याला 550 रुपयाला जे मिळतं 500 मिलीचं, हे आपण या 200 मिली पाण्यामध्ये 200 लिटर पाण्यामध्ये याच्यामध्ये गाईचं शेण, त्याचबरोबर 1 किलो गूळ, 1 किलो डाळीचं पीठ म्हणजे बेसन, आणि त्याचबरोबर हे जे आता आपण दाखवलेलं बॅक्टोगँग आहे, या बॅक्टोगँगच्या माध्यमातून त्याचबरोबर थोडं या ठिकाणी हे लिंबाचं झाड आहे, या लिंबाची पानं, जी कोवळी पानं आहेत, ही थोडी कुटून चेचून त्याचा रस याच्यामध्ये आपण टाकलेला आहे। हे बॅक्टोगँग हे 3 दिवस मिश्रण सकाळ आणि संध्याकाळ या अशा प्रकारे फेस येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळायचं। हे ढवळल्यानंतर काय होतं की जे बॅक्टेरिया तयार व्हायला चालू झालेले आहेत त्या अधिक स्पीडनं किंवा अधिक जास्त प्रमाणावरती तयार होण्यासाठी आपल्याला ढवळणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याच्यानंतर 3 दिवसानंतर हे जे बॅक्टोगँग आणि हे जे स्लरी तयार होणार आहे ही पूर्ण ऑर्गॅनिक आहे। याच्यामुळं हे आपल्या पिकांना किंवा आपल्या ही जी झाडं आहेत, आता सध्या या पेरूला पोषणाची अत्यंत आवश्यकता आहे, जेणेकरून 8 ते 15 दिवसामध्ये हा पेरू आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे। आपण पाहू शकता की ही जी साईज आहे ही 8 दिवसामध्ये या पेरूची साईज डबल होताना आपल्याला या स्लरीच्या माध्यमातून किंवा त्याच्यावरती असणारी जी काही चकाकी आहे ही चकाकीसुद्धा आपल्याला या स्लरीच्या माध्यमातून कंटिन्यू आणि आहे त्या स्वरूपामध्ये ठेवण्यास मदत होईल। सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि जर आपल्याला कोणत्या पिकाची किंवा फळ पिकाची माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला माझा नंबर आहे, आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थितपणे सांगितली जाईल। धन्यवाद।